दोन्ही अजून चेक करायला हवेत अशी मात्र त्यांची विनंती आहे. फक्त तुम्हाला 2च चेंडू भेटतील, त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचे आहेत आणि त्याच्यामधला एक तुम्ही सिलेक्ट करायचा आणि तो मात्र मॅच बॉल होईल, याची मात्र नोंद घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इन झाली आहे. इनॅट नंबर 1 आणि इनॅट नंबर 2 विघ्नेश आणि त्याच्या जोडीला त्याच्या साथीला विजय ही सलामीची जोडी आतमध्ये इन झाली आहे. आणि वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये इन झालंय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये, इथून मात्र लेग साईडच्या दिशेने मारणारा चेंडू हवाई सफर आहे, परंतु 38 षटकामध्ये चेंडूला अडवलं जातं आणि धावसंख्येचा श्री गणेशा इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावत जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 1 या आकड्यावरती. पहिला चेंडू फुलवर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या लिडिंग एजला लागला चेंडू आणि या चेंडूवरती तब्बल 1 धाव नक्कीच खर्च केली जाईल आणि 1 धावेनं धावसंख्येचा मात्र श्री गणेशा झालाय. आपण पाहतोय वैष्णवी कंट्रॅक्शन पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटम पॅड मधला चेंडू निघून गेलाय आणि इथून चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी, ज्या गोलंदाजाची शैली पाहून जाते तशातलीच गोलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मुझक्कीर ज्याने पहिला मॅचचा हिरो आपण पाहतोय. पुन्हा एकदा काय फ्लिक केलाय, चेंडूला दिशा दिली आहे, चेंडू आउट ऑफ सीमा पार, मिळतील धावा 6, षटकार आलाय, काय फटका खेचलाय, फक्त दिशा दिली, फक्त फ्लिक केलाय चेंडूला आणि चेंडू आउट ऑफ सीमा पार आणि हा चेंडू गेलाय आउट ऑफ सीमा पार, षटकार आलाय. विजयची पाहायला गेलं ना तर पहिल्या मॅच मध्ये बॅट त्याची शांत होती, परंतु आता मी काही थांबणार नाहीये, थांबायला मी काही संत नाहीये. आणि इथून आपण षटकार पाहिला आणि या षटकाराच्या मदतीनं धावपुस्तकावरती धावा पाहायला गेल्या ना तर बिनबाद 7 धावा. 3 चेंडूचा अद्याप सामना संपलाय. पहिल्या चेंडूवरती आपण सिंगल पाहिली, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर हा अफलातून षटकार. पुन्हा एकदा चेंडू हवाई सफर, चेंडू साली क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेलाय, चेंडूला अडवलं जातंय आणि या चेंडूवरती बघता बघता 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने धावपुस्तक मात्र बदलत राहील आणि धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र बिनबाद 9 धावा. इथून फटका फसलाय, चेंडू जास्त उंची, लांबी कमी, पण काय झेलची शक्यता होती, थोडस फंबल झालं, कॅच सोडली का मॅच सोडली अशातली परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. घातक फलंदाजे ही झेल घेणं खूप महत्वाची. सलामीची जोडी आहे, तुम्ही एकदा सलामीची जोडी जर फोडली ना तर धावसंख्या स्थिरावते, परंतु त्यांना जीवदान दिलंय मात्र या क्षेत्ररक्षकानं आणि इथून मात्र आपल्याला धावा नक्कीच पाहायला मिळतील, नक्कीच धावा पाहायला मिळतील. विजयची झेल होती ती तुम्हाला कॅरी करायची होती, त्याच्या बॅट मधनं एक षटकार पाहिला. नेक्स्ट बॉल, इथून फ्लिक केलाय, फक्त फ्लिक केलाय, उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे, झेलची पुन्हा एकदा शक्यता होती परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरच गेलाय चेंडू, आउट ऑफ सीमा पार, मिळतील धावा 4. 55 येतोय शौकार. नक्कीच आपण पाहायला गेलं तर षटक क्रमांक संपुष्टात आलंय ते पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अंती पॉवर प्लेचं षटक असं ज्या षटकामध्ये तुम्हाला हाणामारीची गरज असते आणि अशातलीच हाणामारी आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवलाय आणि एक षटकार आणि एक चौकार पाहिला. या चौकार आणि षटकाराच्या माध्यमातून आपण धावा पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 14 या अंकावरती. षटक क्रमांक
संपुष्टात आलं ते पहिलं आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण आजमावणार. नक्कीच आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्या या ठिकाणी नेट नंबर 2 षटक पाहतो मैदानाच्या आतमध्ये. वाटा शॉट इथून क्षेत्ररक्षकाला गरज होती, चेंडू अडवण्याचा होता, परंतु इथून थोडंसं फंबल झालं आणि चेंडू आउट ऑफ सीमा फार. मिळतील धावा 4. इथून यालाय कणकणी चौकार. ज्या विजयची झेल सोडली त्याच्यानंतर काय तडाखा आपण पाहिला, ती झेल घेणं खूप महत्वाची होती आणि त्याच्यानंतरची ही फलंदाजी काय अफलातून फायटिंग विजयच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा मात्र बॅकफुटला जाऊन फ्लिक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटम पॅडमध्ये संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट आलाय, सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसाला. इथून चेंडू डॉट आलाय, कमबॅक केलाय. चौकार खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशा ती गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसातो. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतंय. इथून बॅकफुटला जाऊन परत पुन्हा एकदा आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, कार्पेटच्या साईडने चेंडूला भिरकावून दिलाय लेग साईडच्या दिशेनं आणि या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती मात्र 3 चेंडू जानती, 4 चेंडू जानती, 19 धावा. अद्याप आपण पाहायला गेलं तर या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. उरत अजून एक आपण पाहायला गेलं तर 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धावसंख्या तर आपण पाहायला गेलं तर 4 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 50 धावसंख्या काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. रिव्हर्स सिटीचा प्रयत्न अयशस्वी झालाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून मात्र आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न अयशस्वी झाला आणि त्याच्यानंतर ही चोरटी सिंगल. तुम्ही सिंगल डबलला कन्वर्टमध्ये करणं खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्हाला धावा जमवायचे असतील तर तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचे असेल, तिथे ओव्हर थ्रोची असेल तिथं तुम्हाला स्ट्राईक चेंज करणं खूप महत्त्वाचं आहे. ज्यांनी षटकार मारला विजयनं आणि त्याला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे आणि तीच गती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून पुन्हा एकदा चेंडू आवायचं पर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये नाहीये आणि इथून मात्र विजयला परतावं लागेल. काय झेल घेतलाय, जरी मी चौकार माझ्या हातातून निसटला आणि त्याच्यानंतर मी झेल घेऊ शकतो अशातली आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथून मात्र पहिला झटका तो मात्र वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट या संघाला मात्र विजयच्या माध्यमातून पाहायला मिळालं. बॅक टू द डगआउट विजय. तोपर्यंत आपण या ठिकाणी विजयचा मात्र आपण पाहायला गेलं तर पारीचा अंतरला न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती दाखल झालाय आणि आपण पाहतोय न्यू बॅट्समन इनॅट नंबर 3 वरती जय आलाय. त्याला मात्र जशी विजयनी फलंदाजी केली ना तशातलीच फलंदाजी करावी लागेल, कारण तब्बल 4 षटकांचा सामना आहे. तुम्हाला धावा ठोकणं खूप महत्त्वाचं आहे. तब्बल 24 चेंडू असतात, 24 चेंडूमध्ये कमीत कमी 50 धावसंख्या ठोकण्याचं काम करावं लागेल. इथून फटका अजून एक फासला आहे,
परंतु उंची जास्त लांबी कमी आहे. 38 षटकांमध्ये चेंडूला अडवलं जातं. आपण पाहतोय डबल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या चेंडूवरती आली 2 धावा. 2 धावेच्या मदतीनं आपण पाहायला गेल्या ना तर धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 1-22 धावा. आपण पाहतोय तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये. इंडिया नंबर 3 आपण षटक पाहतोय. सरफराज झालाय. पहिली आपण पाहायला गेले तर मागचा मॅचचा हिरो मुजाकीर, त्याच्यानंतर मुस्तकीम आला आणि आता आलाय सरफराज. इथून फटका चांगला आहे. गॅप मध्ये आहे. सिलेक्शन चांगलं आहे पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सिंगल झाली आहे. डबलचा प्रयत्न नाहीये. डबलचा त्याला माहिती आहे. इथं डबल घेतली तर आपला धोका नक्कीच होऊ शकतो परंतु सिंगलला मात्र समाधान मानावं लागेल आणि या सिंगलच्या मदतीने धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 1-23 धावा. धावसंख्या करणं खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. तुम्हाला जर धावा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कराव्या लागतील. अफलातून क्रिकेट आपण पाहतोय. जावा चषक 2025 भव्य दिव्य टुर्नामेंट मैदानाच्या आतमध्ये. इथून फटका चांगला आहे. उंची जास्त लांबी कमी. आपण मात्र क्षेत्ररक्षक आहे परंतु इथून कोणतीही चूक करणार नाहीये. फलंदाजाला इथून मात्र परतावं लागेल. जय जसा गेला तसा परतीचा प्रवास मात्र जयला करावा लागला. बॅक टू द डगआउट जय. ही झेलची शक्यता होती आणि या चेंडूवरती 2 धावा पाहायला मिळाल्या. मिस फील्ड पाहायला मिळाली आणि आज 2 धावा नक्कीच कन्वर्ट केल्या. नेक्स्ट बॉल स्विच आपण पाहतोय. काय फटका केसलाय. नजाकत बराफाट. क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका. मैदानाच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ सीमा फार. पंचांचा इशारा येतोय. कणकणीत चौकार. 29 धावा. 29 धावा धावपुस्तकावरती पाहतोय आपण आणि तिसरं षटक सरफराज आपण पाहतोय आणि अजूनही आपण पाहायला गेल्यानंतर एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल तिसरा षटकातील. या चौकाराच्या साह्यानं धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 29 धावा. अजूनही षटक मैदानाच्या एक षटक नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. झेल सोडली त्याच्यानंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं तशातला फटका. वन भाऊ सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार आलाय. जशी कॅच सोडली आणि त्याच्यानंतर काय घणाघाती प्रहार केलाय. अफलातून फटकेबाजी. षटक क्रमांक संपुष्टात आलाय ते मात्र आपण पाहायला गेलं तर तिसरं आणि 3 षटकाच्या अंती धाव पुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 33 धावा 2 बाद. विघ्नेश अजूनही मैदानावरती आहे. नंतर गेला रोशन. त्याच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती रोशन बाद झाला असता. जेलची शक्यता होती. जेल कॅरी करता आला नाहीये. त्याच्यानंतर त्याने त्या चेंडूवरती 2 घेतल्या आणि त्याच्यानंतर हे 2 लगातार 2 मोठे फटके. 2 चौकार आलेत. काय धावसंख्या वाढवली आहे रोशन या फलंदाजानं. अफलातून फटकेबाजी रोशनच्या माध्यमातून धावा जाऊन पोहोचल्यात. त्या मात्र 2 बाद धावा जाऊन पोहोचल्या त्या 33 आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक आहे. अंतिम षटक आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण आता अनुभवणार आहोत. पहिलं षटक पाहायला गेलं ना तर मुझिकीरनं तब्बल 14 धावा खर्च केला. त्याच्यानंतर कमबॅक केलं
मुस्तकिमनं तब्बल 6 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर सरफराजनं तब्बल 13 धावा नक्कीच आपण पाहायला मिळाल्या आणि धावा जाऊन पोहोचल्या त्या 33 आकड्यावरती. स्लॉगवरचा षटक आहे, हाणामारीचा षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला नक्कीच कमीत कमी 10 ते 14 धावा काढणं खूप महत्त्वाचं आहे. आपण लोअर स्कोरिंग मॅच प्रत्येक मैदानावरती अनुभवतो आणि तशातलीच आता गोलंदाजी मात्र या गोलंदाजाला करावं लागेल. स्लॉगवरचं षटक आहे, सलामीचा विजय गेला त्याच्या मॅचमधनं आपण एक चौकार एक षटकार अनुभवला. त्याच्यानंतर रोशन आला, जरी जयनं करून दाखवलं नाही ना परंतु मी करून दाखवेल अशातलीच फलंदाजी. रोशनच्या बॅटमधनं 2 लगातार चौकार आले लेग साईडच्या दिशेनं आणि धावसंख्या 33 आकड्यावरती. इनॅट नंबर 4 वरती गोलंदाजी करतोय अफजल आलाय. याच मैदानावरती इथून गॅपमध्ये ढकललाय, अडवलं जातं चेंडूला. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू भिरकावून दिला होता आणि या चेंडूवरती सिंगल आले आणि इथून मात्र आपण पाहतो थोडंसं गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू अडवला गेलाय. ज्या चेंडूवरती 1 धाव होती त्या चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर पंच नक्कीच किती धावा पाहायला मिळाल्यात. नक्कीच 4 धावा आपण पाहतोय, 4 धावा पाहायला मिळाल्या. थोडंसं फंबल झालं क्षेत्ररक्षकांमध्ये आणि त्याच्यानंतर पुरेपूर फायदा वैष्णवी कंस्ट्रक्शन वर्डी या संघाला नक्कीच पाहायला मिळतंय. अंतरट वरडी या संघाला पाहायला मिळतंय. 4 धावा नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 धावा. इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपलातून गोलंदाजी नक्कीच पंचांनी थर्ड अंपायर घेतलाय हाईटचा. ओके, नक्कीच तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोचवला जाईल. नक्कीच तुमच्यापर्यंत निर्णय नक्कीच पोहोचवला जाईल. क्रिकेटचे समालोचन पंच नक्कीच 1 बाउन्स असेल, फेअर डिलिव्हरी असेल आणि इथून चेंडू डॉट आलाय. नेक्स्ट बॉल, इथून फटका चांगला आहे, दमदार फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्याकडनं कोणती चूक होणार नाहीये. फलंदाजाला मात्र परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. विघ्नेशला मात्र आता परतावा लागेल. सलामीला गेलेला विघ्नेश आधुनिक मैदानावरती होता, त्याच्यावरती आशा पल्लवीत होत्या परंतु त्याच्यावरती पाणी फेरण्याचं काम या गोलंदाजानं केलंय आणि इथून मात्र विघ्नेशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट विघ्नेश. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दामोसे संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीच्या कौलसाठी तरी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे आणि श्रीजा 11 वरही संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीच्या कॉलसाठी तरी टॉस बॉक्समध्ये आपणास इन्व्हाइट करतो. 37 धावा धावपुस्तकावरती आहेत. इथून पुन्हा एकदा आपण पाहतोय फटका चांगला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु इथून पंचांनी इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात इथून फलंदाज बाद होईल. अजून एक झटका आपण पाहतोय. वैष्णवी कंस्ट्रक्शन वर्डी अंतरट वर्डी संघाला लागेल आणि परतीचा प्रवास मात्र या फलंदाजाला करावा लागेल. इनॅट नंबर आपण पाहतोय 6 वरती प्रथमेश आलाय न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये.
37 धावा धावपुस्तकावरती या स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्हाला धावा कुठनं खूप महत्त्वाच्या होत्या, परंतु टिचून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अफलातून गोलंदाजी अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे या गोलंदाजानं. नेक्स्ट बॉल, इथून काय फटका घेतलाय, नदाकत बरा फटका, चेंडू आउट ऑफ सीमा फार, मिळतील धावा 6, षटकार आलाय. ज्या धावसंख्येची गरज होती 43 धावा धावपुस्तकावरती, काय फटका खेचलाय आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. एमटीसी च्या माध्यमातून काय फटका खेचलाय, अफलातून फटकेबाजी. पुन्हा एकदा आपण पाहतोय जेलची शक्यता आहे, परंतु इथून मात्र फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. षटक क्रमांक आलं 4 संपुष्टात. पहिलं सत्र या ठिकाणी संपुष्टात आलंय आणि पहिल्या सत्राच्या अंती धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या मात्र 43 धावा. येणार मात्र चेंडू असतील ते 24 आणि 44 धावसंख्येची गरज असेल ते मात्र आपण पाहतोय दामत संघाला. आणि टॉससाठी विनंती केली आहे, दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित झालेत. तर नक्कीच मागच्या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, तब्बल 102 धावा धावपुस्तकावरती आपण पाहिल्या आणि त्या मॅचचा हिरो संदेश ठरलाय. मागच्या मॅचचा हिरो मी आदरणीय जावाबाईंना विनंती करतो की आपल्या सुभाषचे मात्र मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. तब्बल 25 चेंडू आणि संदेश ठरलाय मॅचचा मागच्या मॅचचा हिरो. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक जावाबाई यांना विनंती करतो की आपल्या सुभाषचे मी आदरणीय मौलाना साहेबांना विनंती करतो की आपल्या सुभाषचे मात्र हे पारितोषिक द्यायचं आहे. मौलाना साहेबांना विनंती करतो की आपल्या सुभाषचे मागच्या मॅचचा हिरो संदेश ठाकरे ठरलाय. तब्बल 25 चेंडू आणि 73 धावा 68 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या. तब्बल 103 धावा आपण पाहिल्या. आणि आपण आता जी मैदानाच्या आतमध्ये आपण जी मॅच अनुभवतोय ते दामत विपक्ष त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतरट वर्डी या संघाची. आणि अंतरट वर्डी या संघाने तब्बल 43 धावा 24 चेंडूमध्ये काढल्यात आणि 44 धावसंख्येचा पाठलाग तो मात्र दामत संघाला करायचा आहे. येणारे 24 चेंडू आणि 44 धावसंख्या. संदेश ठाकरे ठरलाय मागच्या मॅचचा हिरो. नक्कीच मौलाना साहेबांच्या सुभाषचे आपण पाहतोय मागच्या मॅचचा हिरो संदेश ठाकरे ठरलाय. तब्बल 25 चेंडू आणि 68 धावा त्याच्या बॅटमधनं पाहिल्या. संदेश ठाकरे ठरलाय मागच्या मॅचचा हिरो. आपण पाहतोय मौलाना साहेबच्या सुभाषचे हे पारितोषिक देत असताना आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता. चला सलामीची जोडी सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि सलामीची जोडी सुद्धा आतमध्ये इन झाली आहे. आपण पाहतोय जावा चषक 2025 भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा या नेरळ परिसरात. चला नाणेफेकीसाठी यायचं आपण. धावबाईंना विनंती करतो की आपल्या सुभाषचे नाणेफेकीचं कौल करायचं आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत
त्यांच्या शुभ हस्ते वरई श्रीजा 11 वरई आणि त्यांच्या विरोधात आपण पाहणार आहोत तो मात्र दामोते संघ. या दोन संघादरम्यान आपण पाहतोय टॉस या स्पर्धेचे मुख्य आयोजक चव्हाभाई यांच्या शुभ हस्ते आता करण्यात येतोय. टॉस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच वरई संघानं टॉस जिंकलाय. श्रीजा 11 वरई संघानं टॉस जिंकलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय. तर मात्र दामोते संघाला दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक असेल. पहिलाच बॉल मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचा षटक आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विघ्नेश आलाय. फलंदाजीतून मी करता आला नाहीये परंतु आता गोलंदाजी मात्र स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. पहिलाच P1चा षटक आहे. स्विच हिटचा फटका मारण्याचा प्रयत्न अयशस्वी. चेंडूला डॉट. तुमच्या जर बॅटमधनं सरळ फटके येत असतील ना तर स्विच हिटच्या फटक्याची गरज नाही आहे. तुम्हाला तब्बल 44 धावा फक्त काढायचे आहेत. आता मात्र समीकरण प्रत्येक चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतील. येणारे चेंडू असतील ते 23 आणि जिंकण्यासाठी तब्बल 44 धावसंख्येची गरज आहे. इथून फटका चांगला आहे. दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू आउट ऑफ सीमा पार. 2 टप्पे अखेर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. मी म्हटलं होतं जर तुमच्या सरळ फटक्यामधनं जर धावा येत असेल तर तुम्हाला स्विच हिटची गरज नाही आहे. आणि त्याच्यानंतरचा हा फटका दिशा देण्याचं काम केलं. बॅकफुटला जाऊन फक्त फ्लिक केलंय आणि चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं काम केलंय. ते मात्र आपण पाहतोय फलंदाज बबलूनं इथून मात्र खाता खोललाय. इथून खोलवर टप्प्याचा चेंडू मात्र 38 षटकांमध्ये अडवलं. रनआउटची संधी आहे परंतु इथून कोणती धाव मिळणार नाहीये. चेंडू इथून एक डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाडला स्विचचा फटका होता अयशस्वी झाला. त्याच्यानंतर फ्लिक केलं. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली आहे. त्याच्यानंतर चौकार आला आणि त्याच्यानंतर हा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू आलाय डॉट. 3 चेंडूच्या आधी धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्याच्या 4 आकड्यावरती. इथून फुलटा चेंडूला आणि दिशा दिली आणि क्षेत्ररक्षकांना होती चूक. झेलची शक्यता होती. ज्या फलंदाजामधनं आपण चौकार पाहिला त्याची झेल घेणं खूप महत्वाचे आहे. तुम्ही सलामीची जोडी असते त्यांना प्रवेलियनमध्ये पाठवण्याचं खूप गरजेचं असतं. जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल ना तर तुम्हाला 100% अफेट देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर हा झेल आपण पाहिला. झेल खूप सोपा होता आणि त्यात थोडंसं फंबल झालं आणि त्याच्यानंतर हा झेल त्याला कॅरी करता आला नाही आहे आणि इथून मात्र झेल सुटलाय आणि इथून मात्र जीवदान मिळालंय ते मात्र बबलूला. 5 धावा धावपुस्तकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. इथून दिशा दिली आहे. काय फटका केसलाय. नजाकत भरा फटका. चेंडू आउट ऑफ सीमा पार. 1 बाउन्स. पंचांचा इशारा येतोय. हा चौकार. टायमिंग शॉट पाहायला मिळाला. चेंडूला येऊन दिला आणि त्याच्यानंतर हा फटका आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. त्याला माहिती आहे चेंडूची गती कमी आहे त्याच्यावरती आपल्याला फटका पाहायला मिळाला आणि या चेंडूनं धावत जाऊन पोहोचल्या त्या मात्र 9 आकड्यावरती. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. फटका फसलाय. उंची जास्त. लांबी कंजी तोच खेळाडू आणि आता इथून कोणती चूक करणार नाहीये आणि इथून मात्र परतावं लागेल त्या आसिफला. बॅक टू द डागो. चौकार मारल्यानंतर त्याच्यानंतर मी कमबॅक करू शकतो अशातली गोलंदाजी. इथून मात्र आसिफला परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. जी गरज होती विकेटची आणि तीच विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वैष्णवी कंट्रक्शन संघाला वर्डी या संघाला मिळालेला पहिला झटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आसिफच्या माध्यमातून. आसिफला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल आणि नेट नंबर 3 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. मुझक्कीर मागच्या मॅचचा हिरो. गोलंदाजी सुद्धा अफलातून केली आणि आता मात्र आपल्या संघाला जर विजय करायचा असेल ना तर मुझक्कीरला शेवटपर्यंत थांबणं खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये क्षमता आहे. त्याच्यामध्ये ताकद आहे आणि त्या ताकदीचा पुरेपूर वापर मात्र मुझक्कीरला करावा लागेल. त्याला अंतिम 4 षटकामध्ये खेळणं खूप महत्त्वाचं आहे जर आपल्या संघाला विजय करायचा असेल. थंडीचा मोसम खूप
आज पाहतोय आपण. आणि या थंडीमध्ये 44 धावसंख्येचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. पहिला ब्रेक थ्रू आपण पाहतोय. आसिफला मात्र परतीचा प्रवास करावा लागला. आता मुझक्कीर आलाय, त्याच्यावरती अशा पल्लवीत असतील. परतून आपण पाहिलं षटक क्रमांक या ठिकाणी संपुष्टात आले ते पहिलं. आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 2 वरती गोलंदाजी करतोय जय आला. इथून दिशा देण्याचं काम होतं. पंचांकडे दाट अपील, परंतु पंच तटस्थ उभा आहेत. आणि या चेंडूवरती कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. जय जरी मूर्ती लहान असली परंतु माझी कीर्ती खूप मान आहे. आणि अशातली गोलंदाजी टिचून मारा करतोय. फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळाला तो डॉट चेंडू. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये जय. इथून कट केले, दिशा दिल्या गल्लीमध्ये आपण पाहतोय. चेंडू रंगलच चाललाय. चेंडू मध्ये आणि क्षेत्ररक्षकांमध्ये शर्यत चालली आहे, पण चेंडूने मात्र इथं शर्यत जिंकली आहे. चेंडू आउट ऑफ सीमा पार. पंचांचा इशारा येतोय. हा खणखणीत चौकार. आता आपल्याला प्रत्येक चेंडूवरती समीकरण पाहायला मिळेल. येणारे 16 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. धावा जाऊन पोहोचल्या त्या 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, बॅकफुटला गेला, कट करण्याचा प्रयत्न होता, दिशा देण्याचं काम होतं. परंतु या चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावपुस्तकावरती आपण धावा जाऊन पोहोचल्यात. तर मात्र 14 या आकड्यावरती आता येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी तब्बल 30 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 2 धावा नक्कीच काढाव्या लागतील. 12च्या सरासरीनं तुम्हाला धावा कुठायच्या आहेत. 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची, आपलं 15 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे, माफी असावी. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय जय. इथून फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी. 38 षटकामध्ये चेंडू विसावला जातोय. आणि या चेंडूवरती सुद्धा तोच खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि या चेंडूवरती सुद्धा सिंगल आली आहे. 15 धावा धावपुस्तकवरती अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू असतील ते 14 आणि 29 धावा पाहतोय आपल्याला गरज आहे. धावपुस्तकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 15 धावा. एक खेळाडू आपण पाहिला बाद झालाय. आसिफला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. सलामीचा फलंदाज होता, इनेट नंबर 2 वरती गेला होता. बबलू आणि मुझक्कीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. इथून दिशा दिले. काय क्रिकेट मधलं एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका गॅप मध्ये आहे. आणि चेंडू आउट ऑफ सीमा फार. पंचांचा इशारा येतोय. हा खणखणीत आपण पाहतोय चौकार. आता मात्र आपल्याला पाहायला गेलं ना, ते येणारे चेंडू असतील ते मात्र 13 आणि जिंकण्यासाठी ती मात्र 25 धावसंख्येची गरज आहे. इथून मोठा फटका मारण्याचा पर्यंत अयशस्वी झालाय. आणि चेंडू बॅट ऑन पॅड मधनं निघून गेलाय. चेंडू आपण पाहिला डॉट आलाय. ज्या चेंडूवरती मोठ्या फटकेची नितांत गरज होती. आणि त्याच्यानंतर काय जयनं गोलंदाजी केली आहे. 2 षटकांचा मात्र या ठिकाणी सामना संपुष्टात आलाय. आणि 2 षटकाच्या अंती धावपुस्तकावरती धावात जाऊन पोहोचल्यात त्या मात्र एक बाद 19 धावा. आता समीकरण पाहायला गेलं ना तर एक येणारे चेंडू असेल ते 12 आणि जिंकण्यासाठी तब्बल तुम्हाला 25 धावसंख्येची गरज आहे. 12.50च्या सरासरीनं नक्कीच तुम्हाला धावा काढावा लागतील. तशातली जयने गोलंदाजी केली आहे आणि विघ्नेशने गोलंदाजी केली आहे. तशातली तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेते. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय 3रं मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय.
आपण पाहतोय नेट नंबर 3 वरती गोलंदाजी करतोय तो मात्र विजय आलाय. इथून फटका फसलाय, उंची जास्त लांबी कमी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये इथून कोणती चूक करणार नाहीये आणि इथून मात्र मुझक्कीरला परतावं लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या चेंडूवरती मोठा हादरा, ज्याच्यामध्ये त्याच्या मनगटात ताकद आहे आणि त्या ताकदीला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. आणि झटका क्रमांक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मुझक्कीरच्या माध्यमातून झटका क्रमांक दुसरा मात्र लागतो तो दामद संघाला. आणि आपण पाहतोय काय गोलंदाजी, पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू दिलाय या गोलंदाजानं, विजय आलाय. विजयनं जशी फलंदाजी केली अशातलीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनुभवतोय आणि नेट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो मात्र अफझल आलाय. तर अफझलला काहीतरी करावं लागेल. तुम्हाला 12 चेंडू 25 धावा काढायचे आहेत, तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि अशातलीच फलंदाजी करावी लागेल. परंतु तुम्ही झेल दिली, तुम्ही जीवदान दिलं तर तुम्हाला मात्र पराभवाच्या छायेत जावं लागेल. आणि आता येणारे चेंडू असतील ते 11 आणि जिंकण्यासाठी तब्बल 25 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 25 धावा. नेक्स्ट बॉल मैदानाच्या आतमध्ये विजय, इथून फ्लिक करण्याचा प्रयत्न, इथून पंच मात्र आपण पाहतोय तटस्थ उभे आहेत आणि या चेंडू वरती कोणती धाव मिळणार नाही. चेंडू डॉट आलाय. अफलातून गोलंदाजी, प्रत्येक चेंडूवरती आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळतं आणि तशातलीच गोलंदाजी. न्यू बॉल मैदानाच्या आतमध्ये विजय आलाय. पुन्हा एकदा फ्लिक केलाय चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय एक टप्प्यावर अखेर चेंडूला अडवलं जात आहे आणि या चेंडूवरती सिंगल आली आहे. या सिंगलच्या मदतीनं धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 2 बाद 20 धावा. अजूनही तुम्हाला येणारे चेंडू असतील ते 9 आणि जिंकण्यासाठी तब्बल 24 धावसंख्येची गरज आहे. तुम्हाला या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला या 9 चेंडूमध्ये ना तुम्हाला 3 षटकार खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर विजयाच्या समीकरणात जायचं असेल तर 3 षटकार मारणं खूप गरजेचं आहे. इथून फटका दमदार आहे परंतु उंची जास्त लांबी कमी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये आणि इथून मात्र जेल कॅरी करायची होती विजयला परंतु जीवदान मिळालंय. तर मात्र आपण पाहतोय बबलूला इथून जीवदान मिळालंय आणि आता येणारे चेंडू असेल 8 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ते मात्र 23 धावा. तुम्हाला जेल कॅरी करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर विजय प्राप्त करायचा असेल ना तुम्हाला जेल कॅरी करणं खूप महत्त्वाचं आहे. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली फलंदाजी दामद संघाची, बबलू झाला, त्याच्यानंतर आपला आसिफ झाला, मुझक्कीर झाला. नेक्स्ट बॉल, इथून फ्लिक करण्याचा प्रयत्न परंतु दांडी गोल, इथून मात्र त्रिफला बाद. काय गोलंदाजी, खोलवर टप्प्याचा चेंडू, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता परंतु इथून दांडी गुल झाली आहे. फलंदाजीला परतीचा प्रवास करावा लागेल आणि इथून मात्र खेळ संपलाय. अफझलचा मात्र इथून खेळ परतीचा प्रवास करावा लागला तो मात्र अफझलला आणि नेट नंबर 5 वरती दाखल झाला न्यू बॅट्समन, जर्सी क्रमांक आपण पाहतो 4 अखिफ आलाय. आता येणारे चेंडू असतील ते 7 आणि जिंकण्यासाठी तब्बल 23 धावसंख्येची गरज असेल ते मात्र दामद संघाला. आपण नेक्स्ट मॅच अनुभवणार आहोत. श्रीजा 11 वरई आणि त्यांच्या विपक्षामध्ये दामोते संघ. सेकंड राऊंड मधली हा दुसरी मॅच आपण अनुभवणार आहोत. वरई संघानं नाणेफेकी जिंकून इथून फटका दमदार आहे. काय फटका खेचलाय, गॅप मध्ये आहे चेंडू, आउट ऑफ सीमा फार. इथून मिळतील धावा 6. षटकार आलाय, अंतिम चेंडूवरती षटकार आलाय. मी इथून थांबणार नाहीये, थांबाला का मी संत नाहीये, अशातला फटका मैदानाच्या आतमध्ये 6 धावसंख्येसाठी. आता येणारे चेंडू असतील ते मात्र 6 आणि जिंकण्यासाठी धावसंख्येची गरज असेल ते मात्र 17 धावा.
आता येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी दामद संघाला तब्बल 17 धावसंख्येची गरज आहे. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो फटका मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिला. अंतिम चेंडूवरती काय ताकद होती, मनगटातली ताकद, तिचा उपयोग मात्र पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आणि अक्कीपच्या बॅटमधनं हा फटका पाहिला. आता येणारे चेंडू स्लॉगवरचं षटक आहे, अंतिम षटक आहे आणि स्वतःच्या कांद्यावरती जी जबाबदारी घेतली आहे ना, गोलंदाज आपण पाहतोय इनेट नंबर 4 वरती गोलंदाज आलाय, अमोल आलाय. 6 चेंडू 17 धावा आहेत. एकाला मात्र चेस करायचे आहेत, एकाला डिफेन्स करायचे आहेत. दोन्ही संघ आपल्या गावासाठी नक्की संघर्ष करत आहेत, गावासाठी स्वतःच्या नावासाठी नक्की संघर्ष करतायत. पण येणारे 6 चेंडू सांगून जातील कोण विजय आणि कोण पराभूत. स्लॉगवरचा षटक आहे. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, अमोल आलाय. पहिला चेंडू गोलंदाजच्या ट्रॅकवरती. इथून दिशा दिले, काय फटका केसलाय, उंची जास्त लांबी जास्त, चेंडू आउट ऑफ सीमा पार. बबलूच्या बॅट मधनं काय फटका, असा अफलातून फटका आलाय सीमारेषा पार. षटकार. तुम्हाला आता 5 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. तुम्ही बबलूची कॅच सोडली ना, त्याच्यानंतरचा हा फटका, जखमेवरती मीठ सोलणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. काय फटका केसलाय, ताकदीचा वापर पुरेपूर बॅकफुटला जाऊन फ्लिक केलाय ना, दिशा देण्याचं काम केलं. नेक्स्ट बॉल आपण पाहतोय अमोल गोलंदाजच्या ट्रॅकवरती. दुसरा चेंडू. पंचांकडे अपील, परंतु पंच दाट फिटालतायत आणि इथून सिंगल. या सिंगलनं मात्र समाधान मानावं लागेल ते मात्र दामद संघाला. आणि या चेंडूवरती सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीनं आता 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. अमोल आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती जरी षटकार आला, त्याच्यानंतर काय कमबॅक केलाय. पंचांकडे दाट अपील केली आहे, पंचांना दाट फेटाळली आहे. इथून पुन्हा एकदा फ्लिक केला, दिशा दिली, काय फटका केसलाय. क्रिकेट मधले एक मादक सौंदर्य दाखवणारा फटका मैदानाच्या बाहेर. चेंडू आउट ऑफ सीमा पार. मिळतील धावा 6. षटकार. ये शॉट के लिए कामरान भाई के तरफ से 1000 रुपये का पारितोषिक दिया जाएगा फलंदाजी को. नक्कीच या फटक्यासाठी कामरान भाई यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. या संघाचे पॅकर आहेत आणि त्यांच्याकडनं हा पारितोषिक आपण पाहतोय. या षटकासाठी येणारे चेंडू असतील ते मात्र 3 आणि जिंकण्यासाठी तब्बल 4 धावसंख्येची गरज आहे. दामदचा स्टार आहे अफजल. इन्ना स्लॉगवरचा चेंडू होता, ज्याच्या फटक्यामधनं आपण षटकार पाहिला आणि त्याच्यानंतर हा रनआउट आपण पाहतोय. इथून मात्र फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. विकेट आपण पाहायला गेलं ना, सॅक्रिफाईस केले. इथून बबलूला स्ट्राईक देणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सलामीला गेलेला बबलू अजूनही मैदानावरती आहे. त्याच्यामधनं आपण पाहिलं 3 चौकार 1 षटकार पाहिला. तब्बल 11 चेंडू आणि 21 धावा त्याच्या बॅटमधनं पाहतोय, अजूनही मैदानावरती आहे. आता येणारे चेंडू असतील ते मात्र 2 आणि जिंकण्यासाठी तब्बल 4 धावसंख्येची गरज. काय सामना रंगलाय. आपण पाहतोय जावा चषक 2025 या स्पर्धेचं मुख्य आयोजक जावाबाई यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. सेकंड राऊंड मधली ही पहिली मॅच दामद विपक्ष त्यांच्या विरोधात आपण पाहतोय वैष्णवी कंस्ट्रक्शन अंतराट वर्डी या संघादरम्यान. नेक्स्ट बॉल. 2 चेंडू. इथून दिशा दिली, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे, कोणती चीक करणार नाहीये. फलंदाजाला बबलूला परतीचा प्रवास करावा लागेल. ब्रेक फुटलाय आणि इथून मात्र बबलूला परतीचा प्रवास करावा लागेल. चला दामद संघाला विनंती असेल की आपण
ग्राउंडच्या आतमध्ये जाऊ नका. आपणास विनंती असेल आपण ग्राउंडच्या बाहेर व्हा. आपणास विनंती असेल, नाहीतर आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल याची विनंती घ्या. 2 रनांची पेनल्टी दिली जाईल याची विनंती घ्या. चला सगळे खेळाडू, आपणास विनंती असेल आपण ग्राउंडच्या बाहेर व्हा, नाहीतर आपणास पॅनलाइज करण्यात येईल असे आयोजकांच्या वतीनं आपणास सांगण्यात येतोय. आता 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. ज्याच्या बॅटमधनं षटकार आला त्याला मात्र परतीचा प्रवास बबलून करावा लागला आणि त्याच्यानंतर हा बबलूचा अंत. आणि 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. जिथं 3 चेंडू 4 धावा गरजेच्या होत्या, तुम्हाला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं होतं, तिथं मात्र तुम्ही धोक्याची घंटा मैदानाच्या आतमध्ये. 1 चेंडू 4 धावसंख्येची गरज. इथून फटका फसलाय. आपण पाहतो इथून फटका चांगला आहे. दुसरीचा प्रयत्न आहे, रनआउटची संधी. आणि इथून मात्र काय गोलंदाजी केली आहे. जरी त्याच्या गोलंदाजीतून 2 षटकार आले, 17 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. 3 चेंडू 4 धावसंख्येची गरज होती आणि त्याच्यानंतर काय कमबॅक केलं या गोलंदाजानं. आपलातून गोलंदाजीच्या अमोलच्या माध्यमातून इथून मात्र दामस संघ पराभूत झालाय. पराभूत संघाचं हार्दिक अभिनंदन आणि विजय संघाचं या ठिकाणी गोड कौतुक करूया. नेक्स्ट मॅचसाठी मी आमंत्रित करतो. आणि या मॅचचा हिरो ठरलाय तब्बल 14 धावा आणि अंतिम षटकामध्ये तब्बल